कॅप्टन अशोक खरात स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ञ म्हणून घ्यायचा, आपल्याला न्यूमरोलॉजी येते, आपण हात बघून भविष्य सांगतो असे दावे करायचा. त्यातूनच मग त्यानं अनेक महिलांना भुलवून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची अनेक प्रकरणं आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. 17 मार्चला एका पीडितेनं नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर या कथित कॉस्मॉलॉजी तज्ञ कॅप्टन अशोक खरातचा सगळा भांडाफोड झाला. खरात पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याची एक एक प्रकरण आता समोर येत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती या सगळ्या प्रकरणाबद्दल आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पण आता या भोंदूबाबाची एसआयटी चौकशी सुरू झालेली असून काल दिवसभर पथकाने तब्बल 7 तास त्याची कसून चौकशी केली आहे. त्याच्या सोबतच ऑफिस बॉय नीरज जाधव याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. या जाधवच्या फोनमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडलेले आहेत. तसंच जाधव आणि खरात मध्ये चौकशी दरम्यान खडाजंगी झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे. या प्रकरणात एसआयटीनं आणखी काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांचीही कसून चौकशी चालू आहे. तसंच या सगळ्या प्रकरणात फक्त राजकारणीच नाही तर अनेक बडे अधिकारी सुद्धा असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला 58 म्हणणारे हे व्हिडिओ आता 100च्या घरात जात आहेत अशी देखील चर्चा होतीये. या सगळ्यामध्ये नेमकं काय काय घडलंय, चौकशीत काय झालंय, खरात प्रकरणाचे सगळे अपडेट्स पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील आता समोर येत आहेत. शनिवारी अशोक खरातची एसआयटीने तब्बल 7 तास कसून चौकशी केली आहे. एसआयटीने केलेल्या चौकशीत शनिवारी एक नाट्यमय घडामोड देखील घडली. खरात आणि त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव या दोघांना समोरासमोर बसून एसआयटी कडनं चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. सुरुवातीला पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खरातनं अगदी मौन व्रत बाळगलं होतं. पण चौकशीत नीरज जाधव ही समोर आल्यावर दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. तसंच ऑफिस बॉय नीरज जाधवच्या सीडीआर मध्ये 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळलेले आहेत. नीरज जाधवच महिलांना अशोक खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोकस प्रॉपर्टी इथं ऑफिस बॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या नीरज जाधव संपर्कात असल्याने त्याचे कारनामे आता उघड होणार आहेत. त्यामुळे आता भोंदूबाबाची संपूर्ण कुंडली सुद्धा उघड होण्याची शक्यता आहे. बरं, आणखी एक गोष्ट म्हणजे खरातचा हा सगळा भोंदूपणा आता जेलमध्ये गेल्यावर सुद्धा थांबलेला नाहीये. 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत असलेला खरात हा पोलिसांना सुद्धा तुमचं भविष्य सांगतो असं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. पण कायद्यासमोर कुणीही मोठं नाही असं म्हणत पोलिसांनी त्याचा सहानुभूती घेण्याचा प्लॅन हाणून पाडला. दुसरीकडे अशोक खरातची आज पुन्हा एकदा एसआयटी मार्फत चौकशी सुरू झालेली आहे. स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते या चौकशी करतायत अशी माहिती समोर आली आहे. ही चौकशी अज्ञात स्थळी होतीये असं देखील कळतंय. तर या सगळ्या प्रकरणात आता आयकर विभागाची देखील एंट्री झालेली आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यावधींच्या व्यवहारांची सखोल तपासणी होणार आहे. त्याचे उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार असून देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे सुद्धा रडारवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरातच्या आर्थिक जाळ्यांचा मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या सगळ्या दरम्यान आपल्या विकृत कृत्यांमुळे हाय प्रोफाईल भोंदूबाबा अशोक खरातवर तोंड लपवण्याची वेळ आली होती. शनिवारी एसआयटी चौकशी संपल्यावर पोलीस वाहनामध्ये खरातनं स्वतःला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लपवलं, ज्याचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांवर व्हायरल झालाय. या तपासात आता 3 जणांना एसआयटीने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामध्ये ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणि आता त्यांच्या चौकशीत नेमके काय खुलासे होतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तसंच या वासनांध भोंदूबाबाचे अनेक धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत. 3 बडे आयएस अधिकारी या बाबाच्या नादी लागल्याचं आता तपासामधनं समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणात आपल्याला अटक होणार याचा अंदाज आल्यानं अटकेच्या 3 दिवस आधी या प्रकरणातनं वाचण्यासाठी खरातनं थेट मंत्रालयातल्या बड्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी बोलणं केल्याचं एसआयटीच्या तपासात शनिवारी समोर आल्याची माहिती आहे. शिर्डीचा विनोद नावाचा एक व्यक्ती आहे जो खरात याच्यासाठी काम करतो. याच विनोदने 3 आयएस अधिकाऱ्यांची बैठक शिर्डीमध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये मॅनेज केली होती असं म्हटलं जाते. नेमकं या बैठकीत कॅप्टन आणि आयएस अधिकाऱ्यांमध्ये काय बोलणं झालं, ही बैठक कशा संदर्भात होती हे सुद्धा आता समोर येण्याची शक्यता आहे. पण राज्यातले 3 मोठे आयएस अधिकारी या सगळ्यामध्ये असल्यानं एसआयटी चौकशीत आता या सगळ्या बाबी समोर आल्यानंतर हे सगळं खूप महत्त्वपूर्ण असेल. या सगळ्याबद्दल बोलताना समाजसेविका अंजली दमन यांनी खरातचे बड्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे असून त्यात मुंबईचा एक उपजिल्हाधिकारी सुद्धा आहे असा खळबळजनक दावा केलेला आहे. आता या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे राज्यातले बडे अधिकारी कॅप्टन खरातच्या दरबारात जाण्यामागचं कारण काय.
तर आवडीचं ठिकाण, पोस्टिंग, बदल्या आणि बढती या सगळ्यासाठी हे सगळं घडत होतं. समोर आलेल्या माहितीनुसार या सगळ्या कामाच्या बदल्यात खरातला जमिनीतल्या गुंतवणुकीच्या स्वरूपात दक्षिणा दिली जात होती. अनेक वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातनं अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी विक्री केल्याची माहिती समोर येते. चौकशीत भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा असल्याचं समोर आलंय. तसंच काही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा सामायिक सातबाऱ्यावरती नाव आहेत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलाय. हे अधिकारी सध्या मुंबई, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कार्यरत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांसोबतच खरात भागीदार होता अशी सुद्धा शक्यता सध्या वर्तवण्यात येते. त्या दिशेनंच एसआयटीचा तपास सुरू आहे. तसंच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं पाथर्डी गवळाने, सिन्नर परिसर, शिर्डी ओझरपट्टा या परिसरात खरातनं गुंतवणूक केली आहे. खराची अटक टाळण्यासाठी वकील पुरवण्यापासून ते आर्थिक रसद पुरवण्यापर्यंत काही अधिकारी हालचाल करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कथित बाबावर शिर्डी आणि वावी या ठिकाणी तक्रार देखील दाखल झाली होती. त्यामुळे पोलीस आता त्या ठिकाणावरनं सुद्धा आणखीन माहिती गोळा करतायत. खरात विरोधात आणखी काही पुरावे, आणखी काही माहिती मिळते का याचा सुद्धा पोलीस तपास करतायत. याशिवाय खरात प्रकरणातली अजून एक अपडेट, ती म्हणजे हे प्रकरण गंभीर होत असल्याची जाणीव झाल्यानं अशोक खरात हा देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केलेल्या. कर्मयोगीनगर परिसरातील त्याच्या बंगल्याबाहेर पोलिसांचं एक पथक सतत तैनात ठेवण्यात आलं होतं. साध्या वेशातले पोलीस त्याच्या प्रत्येक बारीक हालचालींवर लक्ष ठेवत होते. तो कुठे जातो, कोणाला भेटतो, कुठल्या दिशेनं हालचाल करतो याची सगळी माहिती पोलिसांकडनं गोळा केली जात होती. खास करून तो मुंबईच्या दिशेनं जाऊ नये यासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात आली होती. कारण मुंबई मार्गे परदेशात जाणं त्याच्यासाठी अधिक सोपं होतं. त्यामुळे त्याच्यावरती सतत बारीक नजर ठेवली जात होती. यासोबतच त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली. या सगळ्या गोष्टींमुळे खरातचा पळून जायचा डाव पूर्णपणे फसला अशी माहिती आता समोर येतेय. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खरातचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाचं वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे. डीजींना सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत असं फडणवीस म्हणाले. तसंच कोणाकडे काही पुरावे असतील तर नक्कीच द्यावेत. केवळ राजकारण करू नये. त्या खरातकडे विरोधी पक्षाचं कोण कोण गेलेत त्याचे पुरावे मी देऊ शकतो. माझ्याकडे त्याचे सर्वात जास्त पुरावे आहेत. ते पुरावे पोलिसांकडे सुद्धा आहेत. आता या खरातला 40 किलोमीटर दूर पाणी कोणी दिलं, कसं दिलं हे सगळं तुम्हीच दाखवलेलं आहे. याच्यात राजकारण करू नये. हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडलं यापेक्षा वाईट काहीच नाहीये. याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. सरकार आणि पोलिसांना जे करावं लागेल ते करण्याची तयारी आहे असं फडणवीस म्हणाले. आता या संदर्भात नेत्यांवरचे आरोप प्रत्यारोप सुद्धा वाढताना दिसतात. शिवसेना नेते संजय राऊतांनी खरात सोबत संबंध असलेल्या नेत्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी थांबणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदेच्या गुवाहाटीला जाण्यामागे खरातच होता असा आरोप केलाय. तसंच दीपक केसरकर जंगलामध्ये जाऊन विधी करतात ते डोमकावळायत. त्यांना भोंदू गोष्टींचा नाद असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात सुनील तटकरेंचा फोटो देखील खरात सोबत समोर आल्यावर त्यांच्यावर सुद्धा टीकेची झोड उठलेली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरात प्रकरणात आता नेमके कोणते मासे अडकणार अशी चर्चा राज्यभरात होतीये. बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिलूला सबस्क्राईब करा.